हॅलो स्टुडंट, आज आपण सर्वात महत्त्वाचा एक भाग बघणार आहे। जर एका वेळेस दोन दोन चिन्ह आले असेल किंवा तीन चिन्ह आले असेल तर अशा वेळेस आपण त्यांचा गुणाकार कसा करावा यासाठी एक सोपाच नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। जर सारखं सारखं चिन्ह आलेलं असेल, सारखं सारखं, या ठिकाणी पण मायनस आहे, या ठिकाणी पण पुन्हा मायनस आहे, मग सारख्या सारख्या चिन्हांचा गुणाकार करायचा असेल तर त्यांचा गुणाकार होतो प्लस। या ठिकाणी सुद्धा सारखं सारखं चिन्ह आलं आहे म्हणून यांचा गुणाकार झालेला आहे प्लस। वेगवेगळे जर साईन असेल तर त्यांचा गुणाकार नेहमी आपल्याला मायनस करायचा आहे। म्हणजेच मायनस इंटू मायनस आपण प्लस करणार, प्लस इंटू प्लस आपण प्लस करणार, मायनस इंटू प्लस मायनस होणार आणि प्लस इंटू मायनस मायनस होणार। मग त्याच प्रकारचे आपण या ठिकाणी दोन एक्झाम्पल्स घेतलेले आहे। एक घेतलेला आहे आपण -3 मल्टिप्लाय बाय 4। या ठिकाणी हे मायनस आहे आणि इथं साईन नसल्यामुळे हे प्लस आहे। तर सर्वात प्रथम अशा संख्यांचा गुणाकार करताना आपल्याला चिन्हांचा गुणाकार अगोदर करायचा। हे मायनस आहे आणि हे प्लस आहे, मायनस इंटू प्लस वेगवेगळे साईन आहे म्हणून यांचा गुणाकार येणार आहे सर्वात प्रथम मायनस, आणि नंतर आपल्याला करायचा आहे संख्यांचा गुणाकार। 3 मल्टिप्लाय बाय 4 मीन्स 12, आणि या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी मल्टिप्लाय बाय -3 आहे। मग अशा वेळेस पहिले चिन्हांचा गुणाकार करा, मायनस इंटू मायनस होणार आहे प्लस, आणि नंतर करायचं आहे आपल्याला 4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू +12। थँक्यू।